जेवणानंतर खाण्यासाठी आमला चूरण बनवणार आहोत। त्यासाठी आवळा इथं खिसून वाळवून घेतलेला आहे 1 वाटी, 3 वाटी घेतलेला आहे बडीशोप जो आपला नेहमीचा मिळतो तो, आणि इथं घेतलेला आहे लवंगा घेतलेल्या आहे 4-5, त्याचबरोबर इलायची घेतलेली आहे छोटीवाली इलायची, आणि दालचिनीचा तुकडा सुद्धा तुम्ही त्यात टाकून बघा, खूप छान टेस्टी लागतो। जिरे घेतलेले आहेत 1 चमचे, आणि त्याचबरोबर तीळ घेतलेले आहेत 1 चमचा, ओवा घेतलेला आहे 1 चमचा, आणि या सगळ्यांचा स्वाद वाढवण्यासाठी काळं मीठ घेतलेलं आहे, जे की बाजारात आरामात मिळतं। पाणीपुरीसाठी म्हणून वापरणारं जे मीठ असतं तेच मीठ इथं काळं मीठ म्हणूनही मिळतं, म्हणजे तेच स्वाद असतो तो। तर हे सगळे आपले जिन्नस जे असतात ते सगळे नीट भाजून घ्यायचे। तीळ मात्र आपल्याला मिक्सरमधून काढायचे नाही आहेत, लास्टला ते मिक्स करायचे।